नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, एप्रिल महिना जवळपास संपत आलेला आहे। सर्व सेविका मदतनीस ताई या उन्हाळी सुट्टीच्या आशेवर बसून राहिलेल्या आहेत। तर त्या सेविका ताईंना, मदतनीस ताईंना या व्हिडिओच्या माध्यमातून माझा एकच सांगण्याचा उद्देश आहे ताईंनो, ही मागणी आपल्यासाठी योग्य आहे ना, आपण या मागणीसाठी लढत आहोत। संघटनेला आपण सोबत घेऊन ही मागणी मांडलेली आहे। महिला व बालविकास मंत्री तसेच आयुक्तालयांना देखील त्याच्या संदर्भात आपण लेटर देऊन ही मागणी मांडलेली आहे, परंतु अजूनही ती आपली मागणी मान्य झालेली नाही। ती मागणी का मान्य झालेली नाही, अंगणवाडी सेविका मदतनीसांना का 1 महिना सुट्टी देण्यात येत नाही, हे सर्व सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी सबस्क्राईब करून घ्या। ताईंनो, मी देखील तुमच्यासारखी एक अंगणवाडी वर्कर आहे, त्यामुळे माझ्या सर्व सेविका ताईंना, मदतनीस ताईंना योग्य माहिती पोहोचवणे हाच माझा महत्त्वाचा उद्देश राहिलेला आहे। तर बघा ताईंनो, मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडीतील बालके जे असतात त्या बालकांना वर्षभरात किमान 300 दिवस तरी नाश्ता व आहार पुरवठा होणे गरजेचे आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना 1 महिना उन्हाळी सुट्टी दिली जात नाही आहे। तर ही मागणी ही मागणी आपली अगदी योग्य आहे। याच्यावर आपल्याला उपाय देखील काढता येतात, परंतु सरकारने ते मान्य केलं पाहिजे। स्वतः आदिती तटकरे यांच्याशी काही अधिकारी बोलले असतात, त्या आदिती तटकरे ताई बोललेले आहेत की केंद्राची ही योजना आहे, म्हणजे जी आपली महिला व बालविकास मंत्री आहेत त्या बोलले की जी आपली एकात्मिक बालविकास सेवा योजना जी आहे ती आपली केंद्राची योजना आहे। केंद्राकडे आम्ही मागणी केलेली आहे, जर केंद्राने त्याला होकार दिला तर आम्ही नक्कीच अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना 1 महिना भर पगारी उन्हाळी सुट्टी मंजूर करू, अशी सकारात्मक चर्चा आदिती तटकरे यांच्यासोबत झाली आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, बघा आपण आता याच्यामध्ये काम करतोय, आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वच ठिकाणी सुट्टी असते। महाविद्यालय असू द्या, गव्हर्नमेंटच्या शाळा असू द्या किंवा जिल्हा परिषद शाळा असू द्या किंवा खाजगी शाळा असू द्या, सर्वांना मे महिन्यामध्ये पूर्णपणे सुट्टी असते। मग अंगणवाडीलाच सुट्टी का नाही, हा देखील महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। त्याच प्रश्नाचं उत्तर या GR मध्ये नमूद केलेलं आहे की अंगणवाडीतील बालकांना 300 दिवस जो नाश्ता आणि आहार पुरवठा होणे आवश्यक आहे, त्यासाठी अंगणवाडी ही सुरू ठेवणे आवश्यक आहे। परंतु मे महिन्यामध्ये अंगणवाडीत बालकेच येत नाहीत, हा मेन आपला प्रश्न आहे। अंगणवाडीत बालकेच येत नाहीत, त्यामुळे त्या बालकांना योग्य पोषण कसे भेटणार आणि 300 दिवस नाश्ता पूर्ण करण्यासाठी बचत गटांचा फायदा होतोय किंवा इतर ठिकाणचा फायदा होतोय, परंतु त्या बालकांवर अन्याय होत आहे। इथं त्या बालकांसोबत जर न्याय करायचा असेल तर अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना 1 महिन्याची उन्हाळी सुट्टी मंजूर करा आणि जी बालके आहेत त्या बालकांना 1 महिन्याचा कोरडा आहार वाटप करा। बघा ताईंनो, ज्यावेळेस आपला संप होता, आपण मागच्या काही दिवसांमध्ये 2 महिन्याचा जवळपास 1.5 ते 2 महिन्याचा संप केला, त्या संपाच्या कालावधीमध्ये देखील बालकांना कोरडा आहार हा अंगणवाडीकडून वाटप करण्यात आलेला होता। मग तो बचत गटाने दिलेला असू द्या किंवा जिल्हा परिषदेकडून आलेला असू द्या, परंतु त्या बालकांना ज्या पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनीस संपावर होत्या त्या पद्धतीने त्यांना आहार वाटप करण्यात आला। तोच आहार आता बालकांना आपण कोरडा आहार 1 महिन्याचा देऊ शकतोय। त्यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला आणि खास करून महिला मंत्री आदिती तटकरे यांना विनंती आहे की तुम्ही नक्कीच याचा विचार करा। अंगणवाडीतील जी बालके आहेत ती उन्हाळ्यात अजिबात अंगणवाडीत येत नाहीत। टेम्परेचर किती वाढलेलं आहे, सध्याचं टेम्परेचर पाहता, हे टेम्परेचर बघा 40च्या वर गेलेलं आहे टेम्परेचर। अक्षरशः काही जिल्हाधिकाऱ्यांनी तर तिथे सुट्टी देखील जाहीर केलेली आहे, काही ठिकाणी 1 दिवसाची, काही ठिकाणी 2 दिवसांची सुट्टी वाढत्या उन्हामुळे जाहीर करण्यात आलेली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 पर्यंत अजिबात कोणीही घराच्या बाहेर पडू नये, असं स्वतः जिल्हाधिकारी यांनी देखील लेटर काढलेलं आहे। त्यांनी लेटर का काढला असावे, कारण की नागरिकांच्या सतर्कतेसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी हा लेटर काढण्यात आला। मग महिला व बालविकास का अंगणवाडी सेविका मदतनीसांचा विचार करत नाही आणि बालकांच्या आहाराचा विषय पुढं करून अंगणवाडी सेविका मदतनीसांना नेहमीच राबवून घेतलं जात आहे। तर ताईंनो, अंगणवाडीमध्ये मे महिन्यामध्ये अगदी बालके येतच नाहीत, कोणताही विभाग असू द्या, विदर्भ असू द्या, मराठवाडा असू द्या किंवा ग्रामीण असू द्या किंवा शहरी असू द्या
किंवा आदिवासी विभाग असू द्या, उन्हाळ्यामध्ये बालके अंगणवाडीत येत नाहीत. ही योग्य आणि खरी परिस्थिती आहे. हीच परिस्थिती आपण सरकारला दाखवायची आहे आणि त्या 1 महिन्याचा कोरडा आहार आपण त्या बालकांना वाटप करू असं आश्वासन आम्ही देखील संघटनेच्या माध्यमातून दिलं आहे. बघू, अजून संघटना गेलेली आहे सरकारकडे, अजून एकदा म्हणजे आयुक्तालयाकडे गेलेली आहे की आमची मागणी मान्य करा, आम्हाला 1 महिन्याची सुट्टी मंजूर करा आणि त्या सुट्टीत आहाराचे दिवस भरून काढण्यासाठी बालकांना कोरडा आहार वाटप करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. तर ताईंनो, अजूनपर्यंत काय त्याच्या संदर्भात लेटर आलेलं नाही किंवा परिपत्रक नाही, GR देखील आले नाही. तोपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीसांना कशा पद्धतीने सुट्टी असणार हे आपण जाणून घेऊया. बघा, हे लेटर तुम्ही पाहू शकताय, जिल्हा परिषद सोलापूर म्हणजे ग्रामीण विभागाचे हे लेटर आहे. प्रत्येकाची डेट ही 1 किंवा 2 असू शकते, परंतु ग्रामीण विभागाची जी आहे सोलापूर जिल्ह्याची ती बघा 2 मे ते 16 मेपर्यंत अंगणवाडी सेविकांना सुट्टी असणार आहे. 18 मे ते 2 जूनपर्यंत अंगणवाडी मदतनीसांना सुट्टी असणार आहे. या पद्धतीने ह्या सुट्टी जाहीर करण्यात आलेल्या आहे. जर ते लेटर आलं, अंगणवाडी सेविका मदतनीसांना जर 1 महिन्याची सुट्टी मंजूर झालीच तर नक्कीच मी तुम्हाला ते परिपत्रक दाखवणार. आपले जे ग्रुप देखील आहे त्या ग्रुपवर देखील शेअर करणार आणि योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी त्यांना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही ठिकाणी अशा अफवा उठलेल्या आहेत की अंगणवाडींना 1.5 महिन्याची सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे. तर अशी कोणत्याही पद्धतीने अजूनपर्यंत तरी सुट्टी मंजूर करण्यात आलेली नाही आहे. बघा ताईंनो, अजूनपर्यंत सुट्टी मंजूर करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी वर्धा, जालना, अमरावती अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या आपापल्या पातळीवर 1 ते 2 दिवसांची सुट्टी ही अंगणवाडी आणि शाळांना जाहीर केलेली आहे. परंतु 1.5 महिन्याची सुट्टी कोणालाच मंजूर अजून झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आणि योग्य आणि खात्रीशीर माहिती घ्या. आणि अशाच अंगणवाडीच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि आपली जी इच्छा आहे ती अंगणवाडी सेविका मदतनीसांना मे महिन्याची पूर्ण भरपगारी सुट्टी मिळावी, ही देखील लवकरात लवकर मान्य व्हावी अशीच मी आज प्रार्थना करते. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.